आजचा एपिसोड आहे 3रा. आपण बघत आहोत एक्सफोलिएशनची सिरीज, ज्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत सॅलिसिलिक ऍसिडचे डिटेलिंग काय काय आहेत, कधी वापरायचं, कसं वापरायचं, कशा पद्धतीने वापरलं गेलं पाहिजे, त्याला करस्पॉन्डन्स कंटेंट काय काय असले पाहिजे, ते कशामध्ये डायल्यूट करून वापरायचं, पर्सेंटेज काय असले पाहिजे आणि प्रोफेशनली त्याचा यूज कसा असला पाहिजे, असे सगळे डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सॅलिसिलिक ऍसिड्स म्हणजेच जसं आपण आधीचे ऍसिड बघितले की ते एचे फॅमिलीमध्ये येतात, म्हणजे अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड. पण सॅलिसिलिक ऍसिड हे जे आहे ते ऑइल सोल्युबल असतं, त्यामुळे ते बीएचे फॅमिलीमध्ये येतं आणि ते ऑइल सोल्युबल असल्यामुळे ते खूप स्किनच्या डीपर लेअर पर्यंत पेनिट्रेट होऊन स्किनला खूप आतून खूप सुंदर पद्धतीने क्लीन करायचं काम करतं. बीएचे म्हणजे बीटा हायड्रॉक्सी ऍसिड अशा पद्धतीचा त्याचा फुल फॉर्म आहे. सो बीएचे मध्ये जे कुठले ऍसिड्स इन्क्लूड आहेत, जे बीएचे फॅमिलीमध्ये येतात, ज्यातलं आज आपण सॅलिसिलिक बघत आहोत, तर हे ऍसिड स्किनला खूप डिटेल पद्धतीने आणि खूप आतून स्किनला क्लीन करायचं काम करतं. पण त्याचे जेवढे फायदे आहेत तसे त्याचे तोटे पण आहेत, त्यामुळे त्याला वापरताना कायम तुम्हाला जपून वापरलं पाहिजे. त्याची प्रॉपर पद्धतीने केअर घेणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आता आपण बघणार आहोत की त्याचे फायदे किंवा ते कसं काम करतं आपल्या स्किनवरती. सॅलिसिलिक ऍसिड हे जेव्हा आपण स्किनवरती अप्लाय करतो तर त्याचा मेन पर्पज असतो की स्किनला डीप लेवल पर्यंत क्लीन करणं. सो हे पोर्सच्या आतमध्ये जाऊन पोर्सला उत्तम पद्धतीने क्लीन करतं. त्याचबरोबर ज्यांच्या स्किनवरती खूप ओव्हर सिबम सिक्रेशन होत असेल, म्हणजेच ज्यांची स्किन खूप ओव्हर ऑइली असेल, सतत ऑइल सिक्रेशन होत असेल, तर त्या ऑइलला म्हणजे सिबमला कंट्रोलमध्ये आणायचं काम करतं आणि डिझॉल्व्ह करायचं काम करतं. म्हणजेच काय, एक्सेसिव्ह ऑइल सिक्रेशनला कमी करण्याचं पण काम करतं. त्याचबरोबर ब्लॅक हेड व्हाईट हेड बऱ्याच वेळा खूप जणांना सतत येत असतात, कंटिन्यू ब्लॅक हेड व्हाईट हेड असतात आणि बऱ्याच वेळा ते पोर्स जे असतात जिथं ब्लॅक हेड व्हाईट हेड येतात ते क्लॉग झालेले असतात, त्याच्यावरती एक लेअर जमा झालेला असतो. सो असे जे क्लॉग पोर्स असतात त्याला अनक्लॉग करायचं पण काम सॅलिसिलिक ऍसिड हे उत्तम पद्धतीने करतं आणि ज्याच्यामुळे ज्यांना सतत ब्लॅक हेड व्हाईट हेडचा इश्यू आहे तो इश्यू सुद्धा तुमचा रिड्यूस व्हायला खूप चांगली हेल्प करतं सॅलिसिलिक ऍसिड. पण परत एकदा मला हे सांगायचंय की त्याचा यूज कसा असला पाहिजे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही अल्केमी सलोनला व्हिजिट करा. त्याच्यामध्ये तुमचं डिटेल कन्सल्टेशन केलं जाईल आणि मग किती पर्सेंटेजचं सॅलिसिलिक ऍसिड वापरलं पाहिजे आणि ते कधी आणि कसं वापरायचं ह्याचे डिटेलिंग सुद्धा तुम्हाला तेव्हा दिले जातील. आता आपण बघू की ते स्किनला काय फायदे देतं, म्हणजे काय कंटिन्यू समजा आपण ते वापरलं किंवा एक सिस्टमॅटिक पद्धतीने वापरलं तर आपल्या स्किनला त्याचे काय फायदे होतात. सगळ्यात महत्वाचा आणि पहिला फायदा हे तुमच्या ब्लॅकहेड आणि व्हाईटहेड्स जे येतात कंटिन्यू त्याला रिड्यूस करायचं काम करतं. त्याचबरोबर हे ऍक्नेवरती सुद्धा उत्तम काम करतं. ऍक्नेला बसवतं. जे ब्रेकआउट्स येतात आपल्याला बऱ्याच वेळा पिरियड्सच्या आजूबाजूला येतात किंवा हीट वाढली बॉडीमध्ये, कुठल्याही पद्धतीने सीझनल चेंज होतात, कधी खाण्यामध्ये जर उष्ण जास्त गेलं पोटामध्ये तरी एक छोटे मोठे ब्रेकआउट्स येत असतात आणि ऍक्ने प्रोन स्किनला तर कंटिन्यू ऍक्ने येत असतात. तर अशा स्किनला जर तुम्ही प्रॉपर सॅलिसिलिक ऍसिडचा वापर केला तर तुमचे ऍक्ने रिड्यूस होतात, ब्रेकआउट्स पण कमी होतात आणि त्याचबरोबर ऍक्ने मास्कला पण ते रिड्यूस करायचं काम करतं. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्युचर मध्ये जे ऍक्ने येणार असतात त्याला पण आतापासूनच कंट्रोलमध्ये आणायचं ते काम करतं. त्याचबरोबर हे जे आपले पोर्स, ओपन पोर्स असतात ते बऱ्याच वेळा खूप हेवी दिसतात, तर तुमच्या त्या यूजमुळे सॅलिसिलिक ऍसिडच्या वापरामुळे ते पोर्स पण श्रिंक व्हायला हेल्प होते आणि ते कमी दिसायला लागतात. आणि सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे त्याचा हा आहे की ऑइल सिक्रेशनला ते कंट्रोलमध्ये ठेवायचं काम करतं, जे खूप महत्वाचे आहे. कारण जेवढं स्किनवरचं ऑइल वाढणार तेवढीच त्वचा खूप जास्त तेलकट दिसते आणि काही काहींना त्या तेलकट त्वचेमुळेच ऍक्ने प्रॉब्लेम्स स्टार्ट होतात किंवा ब्रेकआउट्स यायला सुरुवात होते. सो जर तुमचं ऑइल कंट्रोलमध्ये असेल स्किनवरचं तर डेफिनेटली तुम्हाला ब्रेकआउट्स पण येणार नाहीत किंवा तुम्हाला ऍक्ने प्रॉब्लेम असेल तर तो सुद्धा 100% रिड्यूस व्हायला हेल्प होतो. आता आपण बघूया की कुठल्या स्किन टाईपवरती सॅलिसिलिक ऍसिड सगळ्यात महत्वाचं आणि चांगल्या पद्धतीने काम करतं. तर सगळ्यात महत्वाची स्किन म्हणजे ऑफकोर्स ऑइली स्किन आहे, ज्याच्यावरती तुम्ही छान पद्धतीने वापरू शकता. कॉम्बिनेशन स्किनवरती पण तुम्ही सॅलिसिलिक ऍसिडचा वापर करू शकता. ज्यांना सतत ब्लॅक हेड व्हाईट हेडचा इश्यू येत असेल तर तेही लोक सॅलिसिलिक ऍसिड वापरू शकतात. आणि ज्यांची त्वचा ही खूप जास्त तेलकट म्हणजे सतत तेल बाहेर टाकण्याचं काम करत असेल तर त्याही स्किनसाठी सॅलिसिलिक ऍसिड हे उत्तम इन्ग्रेडियंट असलेलं तुम्ही कुठलेही प्रॉडक्ट वापरू शकता. पण सगळ्यात महत्वाची टीप ही अशी आहे की ज्यांची स्किन खूप जास्त ड्राय असेल किंवा हायली सेन्सिटिव्ह असेल
तर त्यांनी खूप केअरफुल पद्धतीने वापरायला पाहिजे, किंवा तुम्ही अवॉइडही करू शकता. पण जर तुम्हाला असे ब्लॅक अँड व्हाईट हेडचे काही प्रॉब्लेम असतील किंवा ब्रेकआउट्स कधीतरी येत असतील आणि तुम्हाला जर वापरायचं असेल, पण आयडियली नॉर्मली रोजच्या जीवनामध्ये तुमची स्किन जर ड्राय असेल तर ते कसं वापरायचं, तर त्याला प्रॉपरली कन्सल्टेशन घ्या कॉस्मेटॉलॉजिस्टचं आणि मगच सॅलिसिलिक ऍसिडचा वापर करा. आता सॅलिसिलिक ऍसिडचा वापर हा कसा सुरू करायचा, की म्हणजे तुम्ही बिगिनर असाल तर तुम्ही कसं वापरलं पाहिजे ते मी सांगते. सगळ्यात पहिला म्हणजे तुम्ही आठवड्यातनं 2दा ते 3दा सॅलिसिलिक ऍसिडचा वापर करू शकता. 2% मध्ये सॅलिसिलिक ऍसिड येतं, किंवा त्याच्या कमी पण पर्सेंटेज मध्ये तुम्ही सुरुवात करू शकता. पण तुम्हाला ते रात्री वापरायचं आहे कंपल्सरी, दिवसा वापरू नका. कारण तुम्ही जर दिवसा वापरलं आणि ऊन पडलं जर स्किनवरती, तर तुमची स्किन जी आहे ती एक्सेसिव्ह टॅन होऊ शकते, किंवा त्याचे वेगळे रिॲक्शन्स तुमच्या स्किनवरती येऊ शकतात. सो ते अवॉइड करण्यासाठी तुम्हाला सॅलिसिलिक ऍसिड हे रात्रीच वापरायचं आहे. 2% पर्यंत तुम्ही वापरू शकता, पण आठवड्याला 2दा किंवा 3दा वापरायचं, किंवा अल्टरनेट डेनी तुम्ही सुरुवातीला स्टार्ट करू शकता. दिवसा वापरायचं नाही. आणि जेव्हा तुम्ही सॅलिसिलिक ऍसिड रात्री वापरायला सुरू करता, त्याच्या दुसऱ्या दिवशी कंपल्सरी मॉइश्चरायझरचं ऍप्लिकेशन व्हायला पाहिजे, फॉलोड विथ SPF. SPF कधीही विसरायचं नाही. सनस्क्रीन हे खूप महत्वाची गोष्ट आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढी एकच सगळ्यात इम्पॉर्टंट टिप अशी आहे की तुम्हाला जर सॅलिसिलिक ऍसिड वापरायचं असेल आणि त्याचा सगळ्यात महत्वाचा प्रॉमिनंट पहिला फायदा, किंवा अशा लोकांसाठी सॅलिसिलिक ऍसिड हे वरदान आहे ज्यांची स्किन ही खूप जास्त ऍक्ने प्रोन आहे, किंवा ज्यांच्या स्किनला सतत ऍक्ने येतात, किंवा पिरियडच्या आसपास कधीतरी खूप हेवी ऍक्ने येतात, अशा स्किनसाठी सॅलिसिलिक ऍसिड हे वरदान असल्यासारखं काम करतं. तर डेफिनेटली तुम्ही सॅलिसिलिक ऍसिडचा वापर हा करू शकता. तुमच्या स्किनवरती खूप चांगला चेंज तुम्हाला बघायला मिळेल. नियर अबाउट 15 डेज जरी तुम्ही वापरलं तरी सुद्धा तुम्हाला खूप चांगला चेंज बघायला मिळेल. सो सॅलिसिलिक ऍसिड इज इक्वल टू ऍक्ने और ऍक्ने प्रोन स्किन असं समीकरण आहे. तर तुम्ही डेफिनेटली ट्राय करा, आणि तुम्हाला वापरल्यानंतर कसे रिझल्ट वाटत आहेत, किंवा तुम्हाला तुमची स्किन कशी वाटत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढच्या एपिसोडमध्ये आपण जो इन्ग्रेडियंट बघणार आहोत त्याचं नाव आहे मँडेलिक ऍसिड, ज्याचे डिटेलिंग आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये जाणून घेणार आहोत.